नमस्ते मित्रांनो, एन-एम-बी स्टडी कॉर्नर या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. जसं की आपण जाणताच, तलाठी भरतीची जिल्हा निवडणूक यादी नॉर्मलायझेशन स्कोअरनंतर वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर आज आपण बीड जिल्ह्याची जी नॉर्मलायझेशन नंतरची जी यादी आहे, ती यादी आपण सिक्वेन्सनुसार उतरत्या क्रमाने बघणार आहोत. साधारणतः 699 पेजेस असणारी ही यादी ही यादी आपण पी-डी-एफ स्वरूपामध्ये मिळवू शकता. तर ती कशा पद्धतीने आपण मिळवू शकता, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. चला तर मग व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया. जसं आपणाला माहीतच आहे, बीड जिल्ह्यामध्ये एकूण 187 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या पदांसाठी समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त किंवा समांतर आरक्षणासहित प्रत्येक कॅटेगरीची जी काही पदं आहेत ती वेगवेगळी होती. तर एकूणच जर आपण बघितलं, साधारणपणे एस-सी कॅटेगरीसाठी 24, एस-टीसाठी 12, व्ही-जे-ए 4, एन-टी-बी 4, एन-टी-सी 4, एन-टी-डी 3 याचबरोबरीने असे वेगवेगळे जी काही पदं आहेत, त्या वेगवेगळ्या पदांसाठी एकूण 187 पदांसाठी ही जी जाहिरात आहे, ती निघाली होती. आता आपल्यापुढे जी निवड यादी दिसत आहे, साधारणपणे 699 पानांची ही जी निवड यादी आहे, त्यामध्ये पहिला जो विद्यार्थी आहे, त्याला 209 एवढा नॉर्मलायझेशन नंतरचा स्कोअर मिळालेला आहे. याचबरोबरीने 190 पेक्षा जास्त मार्क्स असणारे सुद्धा बरेच विद्यार्थी आहे. म्हणजे आपण बघू शकता 190 प्लस असणारे 53 विद्यार्थी आहे. मित्रांनो, वेगवेगळ्या ज्या काही परीक्षा आहेत, त्या वेगवेगळ्या परीक्षा महाराष्ट्र सरकारतर्फे, केंद्र सरकारतर्फे घेतल्या जातात आणि कधी आपला जो स्कोअर आहे, तो स्कोअर जास्त येतोय. कधी काही कारणामुळे आपला जो स्कोअर आहे, तो कमी येतोय. ज्यांचा या परीक्षेमध्ये स्कोअर जास्त आलाय, त्यांचं अभिनंदन तर आपण करायलाच हवं. पण आपला जर स्कोअर कमी जर आला, तर आपण खचून न जाता पुढच्या परीक्षेची जी तयारी आहे, ती आतापासूनच सुरू ठेवायला हवी. कारण आपला जो काही अभ्यास आहे, कधीही वाया जात नाही. त्यामुळं पुढची जी काही भरती असेल, मग ते अन्नपुरवठा असेल किंवा आरोग्य खात्याशी संबंधित असेल किंवा जिल्हा परिषदेशी संबंधित असणार, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही महाराष्ट्र सरकारतर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा किंवा केंद्र सरकारतर्फे घेतल्या जाणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, त्याचा जो आपण अभ्यास आहे, तो अभ्यास आपण सुरूच ठेवा. म्हणजे जेणेकरून या परीक्षेमध्ये जरी आपल्याला कमी मार्क्स असतील, तरी पुढील परीक्षेमध्ये आपले जे मार्क्स आहेत ते नक्कीच चांगले येतील आणि जी काही आपण स्वप्न बघितली सरकारी नोकरीची, नक्कीच कधी ना कधी आपण आपल्या स्वप्नाला जर आपण मेहनतीची साथ दिली, मेहनतीची जोड दिली, तर नक्कीच आपलं जे स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण होत असते. म्हणून मित्रांनो, खचून न जाता, ज्यांचे मार्क्स कमी आहेत, अशा विद्यार्थ्यांनी खचून न जाता खूप चांगल्या पद्धतीने, नियोजनबद्ध पद्धतीने तुम्ही जर मेहनत घेतली, तर तुमच्या कष्टाला फळ हे 100% मिळणारच आहे. तर बघा, आपण या लिस्टमध्ये बघू शकतो, की साधारणपणे 180 प्लस असणारे विद्यार्थीसुद्धा जास्त आहेत. म्हणजे एकंदरीतच जर आपण बघितलं, तर बघा, जवळपास 300च्या आसपास म्हणजे 310 विद्यार्थी जे आहेत ते 310 विद्यार्थी हे 180 प्लस आहे. त्यांचा जो स्कोर आहे तो पर्सेंटाईल नॉर्मलायझेशन नंतर त्यांचा जो स्कोर आहे तो वाढलेला आहे. बहुतांश विद्यार्थ्यांचे जे आहेत ते मार्क्स आहेत या नॉर्मलायझेशन नंतर वाढलेले आहेत आणि फार थोड्या विद्यार्थ्यांचे जे मार्क्स आहेत ते कमी झालेले आहेत. तर या पद्धतीची ही जी लिस्ट आहे आणि ही जी लिस्ट आपण पी-डी-एफ स्वरूपामध्ये आपल्या एन-एम-बी स्टडी कॉर्नर या टेलिग्राम चॅनलवरून प्राप्त करू शकता. त्यासाठी आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये एन-एम-बी स्टडी कॉर्नर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून चॅनल जॉइन करा आणि आपली ही बीड जिल्ह्याची जी लिस्ट आहे,
ही निवड यादी उतरत्या क्रमाने ते बघू शकता. म्हणजे आपला जो रँक आहे, तो रँक कितवा आहे, हे आपल्याला लक्षात येईल. या पद्धतीने ही जी लिस्ट आहे, म्हणजे पूर्ण बीड जिल्ह्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता, त्यांचे जे मार्क्स आहेत, त्यांची रँक कितवी आहे, ती यावरून आपल्या लक्षात येईल. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला इतरही जिल्ह्यांच्या ज्या काही लिस्ट आहेत, त्या दिलेल्या आहेत. आपला जो जिल्हा असेल, त्या पद्धतीने आपण बघू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपणा सर्वांचं खूप खूप आभार. धन्यवाद.